पावसाळा आला की मुंबईकरांच्या नशिबी एकच गोष्ट कायम असते, ती म्हणजे जीवघेणे खड्डे. खड्डे मुंबईत आहेत की मुंबई खड्ड्यामध्ये, हा प्रश्न आता विचारूनही सर्वसामान्यांना कंटाळा आलाय. पण याच सर्वसामान्यांच्या वेदनेवर आता पुन्हा एकदा राजकीय पोळ्या भाजल्या जात आहेत. आणि सध्या उद्धव ठाकरेंनी फडणवीस आणि शिंदेंना एक असं मोठं चॅलेंज दिलंय. ते चॅलेंज नेमकं काय आहे आपण शेवटी पाहणारच आहोत. ते नेमकं चॅलेंज का दिलं, कशामुळे दिलं आणि स्वतः उद्धव ठाकरे ते चॅलेंज पूर्ण करू शकतील का, सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू. परंतु ते चॅलेंज द्यायचं कारण नेमकं काय आहे? तर मित्रांनो, देशाची आर्थिक राजधानी मुंबई, पण पावसाळा सुरू झाला की हीच मुंबई खड्ड्यांची राजधानी बनते. दरवर्षी तेच खड्डे, तेच अपघात, तोच संताप, पण उपाय मात्र अजूनही दिसत नाही. आणि आता याच खड्ड्यांवरून महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. एकीकडे सध्याचं सरकार रस्त्यांच्या दुरुस्तीचे दावे करत आहे, तर दुसरीकडे विरोधक सरकारवरती जोरदार हल्लाबोल करत आहे. पण इथे एक प्रश्न प्रत्येक मुंबईकराने स्वतःला विचारायला हवा. आज जे नेते रस्त्यावरच्या खड्ड्यांवर सरकारला धारेवर धरत आहेत, ते जेव्हा अनेक वर्षे सत्तेमध्ये होते तेव्हा हेच रस्ते खरोखर खड्डेमुक्त होते का? मुंबई महानगरपालिकेवरती 2 दशकांहून अधिक काळ एका पक्षाची सत्ता होती. त्या काळातही पावसाळा यायचा, खड्डे पडायचे, लोकांचा संताप व्हायचा. मग आज फक्त सध्याच्या सरकारलाच दोष देऊन हा प्रश्न सुटणार आहे का? खरं तर बदलत फक्त सरकार आहेत, पण बदल मात्र रस्त्यांवरती होतोय ना कामांवरती होतोय. आणि त्याची सर्वात मोठी किंमत कोण मोजतं? तर ना मंत्री ना आमदार, तर सर्वसामान्य मुंबईकर, जो रोज खड्ड्यातून गाडी चालवतो, ट्रॅफिक सहन करतो आणि कधी कधी स्वतःचा जीवही धोक्यात घालतो. म्हणूनच आता सर्वांच्या नजरा एका व्यक्तीकडे लागलेल्या आहेत. कारण याच वादाच्या शेवटी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट एक मोठं आव्हान दिलं आहे, एक मोठं चॅलेंज दिलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की हिंमत असेल तर तुमची सुरक्षा बाजूला ठेवा आणि मुंबईकरांच्या खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांवर सामान्य माणसासारखं चालून दाखवा. या वक्तव्यावरती राजकीय वातावरण आणखी तापलं आहे. हे चॅलेंज उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंना दिलेलं आहे. परंतु त्यांच्या काळामध्ये रस्त्याची अवस्था काय होते आणि त्यांना देखील हे जमलं नाही, तर ते इतरांना चॅलेंज कसं काय देऊ शकतात, हा मोठा प्रश्न आहे. पण तुमच्या मते मुंबईच्या या दुर्दशेला जबाबदार फक्त सध्याचं सरकार आहे की अनेक वर्ष सत्ता उपभोगणारे आधीचे सत्ताधारी तितकेच जबाबदार आहेत? तुमचं जे काय मत आहे ते स्पष्ट खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देऊ. तुमच्या मतावरती आम्ही प्रतिक्रिया नक्कीच देऊ. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.